लोकांनी तर हे सुद्धा सांगितलं होतं की तुमच्या मुलीला दोन्ही हात नाही, तिला मारून टाका. पण आज त्याच मुलीकडे सर्व समाज गर्वाने बघतोय. मी आलो होतो सोलापूरला, चाललो होतो तुळजापूरला आणि जाता जाता ना बसमध्ये अख्खी गर्दी होती. त्याच्यानंतर या दिदींपाशी बसलो. दिदी मला म्हटल्या, दादा एवढी खिडकी खोलून द्या. आधी मला वाटलं मला का बरं सांगितलं, त्याच्यानंतर मला कळलं दिदीला दोन्ही हात नव्हते. दीदीने लगेच माझा अकाउंट ओपन केलं आणि दीदी म्हणली, दादा मी पण तुझे व्हिडिओज बघते. हे ऐकल्याच्या नंतर मी थोडासा खुश झालो, पण परत मी इमोशनल झालो. दीदी म्हणल्या, दादा इकडे कुठं चाललं? म्हणलं तुळजापूरला चाललोय देवीला. दीदी म्हणल्या, दादा आमच्या पण घरी आहे ना, माझी आजी तुझी फॅन आहे, त्यांना पण तुला बघायचंय. आणि तू जर काही जेवण वगैरे केलेलं नसेल ना, तर तू घरी येऊन मस्तपैकी जेवण वगैरे कर. दीदीला म्हणलं, दीदी कोण जेवण बनवणार? दीदी म्हणली, मी स्वतः बनवणार. त्यानंतर घरी गेलो. घरी दीदीचं पूर्ण घर वगैरे बघितलं. छान घर होतं दीदीचं. दीदी लगेच म्हणले, थांब दादा मी ना तुझ्यासाठी चपात्या वगैरे बनवते, भाजी वगैरे बनवते. जेवण बनवल्याच्या नंतर दीदीने मला जेवण वाढलं आणि खरंच खूप छान जेवण होतं. तर ताई तुमचं सगळ्यात पहिल्यांदा नाव सांगा. माझं नाव माऊली बळवंत अडकुरे. ताई मला सांगा, जर तुम्ही पुन्हा लहान झाल्या तर तुम्हाला तुमच्या त्या लहानपणीच्या कॅरेक्टरला पुन्हा कोणता प्रश्न विचारायला आवडेल किंवा त्याला काय सांगायला आवडेल तुम्हाला तुमच्या लहानपणाला? जर माझ्या लहानपणाला जर क्वेश्चन जर विचारायचा म्हटलं ना, असं मी आत्ता म्हणू शकत नाही की मला हे का दिलं नाहीस, कारण का हे दिलं ना म्हणून तर माझे एक मी स्वतःला प्रूव्ह करू शकले. पण ज्या वेळेला लोकांना वाटायचं लहानपणी की मी काहीच करू शकत नव्हते, मी कशी, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की मी मुलगी म्हणून का म्हणजे आली. ठीक आहे असं आहे, तर मुलगी म्हणून का जन्माला आले, तर बेस्ट आहे. असं मला लहानपणाला काहीच प्रश्न विचारायचं असं काही वाटत नाही आहे. जे आहे ते जे आहे ते माझ्यासाठी चांगले. बेस्ट आहे. ताई मला सांगा, ज्या टायमाला तुमच्या कोणी प्रश्न केला की बाबा तुमचं अशी अशी सिच्युएशन आहे, तुम्हाला हात नाही, तर मग त्यांच्या त्या टीका तुम्हाला सहन झाल्या का किंवा मग तुम्ही त्यांना कसा मात दिला? टीका तर प्रत्येक ठिकाणी होत होत्या. सगळ्यात टीक म्हणजे हे होत होते की मी अशी आहे पण मुलगी म्हणून आहे, ही जास्त मोठी टीक होत होती. पण मला त्या गोष्टीचे नंतर आव्हानं पेलायची सवय झाली. आणि कोणी काय म्हटलं ना, एक वडिलांचं वाक्य होतं की आपल्याला जर पुढे जायचं असेल ना, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि ज्या आपल्याला पटणाऱ्या नाहीत, वाईट गोष्टी आहेत ना, त्या आपण सोडून द्यायच्या. एका कानानं ऐकायचं आणि एका कानानं सोडून द्यायचं. बस इतकंच करत राहिले. जे चांगलं आहे ते आत्मसात करत राहिले, शिकत राहिले. आणि जे कोणी काय असं काही बोललं ना, तर ते का झालं ह्या गोष्टीपेक्षा अजून मला पुढं काय करायचं ह्यावर विचार करायचे मी नेहमी. तर ताई, जे लोक स्वतःला समजतात का मी हारलोय, त्यांच्यासाठी काय दोन शब्द? जेव्हा आपण हारलोय असं वाटतं ना, तर तिथूनच खरी नवी सुरुवात असते. फक्त ती नवी सुरुवात काय आहे ते स्वतः आपण शोधलं पाहिजे. आणि एक गोष्ट आहे की आपण कोणतीही गोष्ट करायची असेल तर प्री प्लॅन केलं पाहिजे. तर त्यासाठी आपण कोणत्या गोष्टी हारलो ह्या गोष्टी पहिल्या आपण, मला असं वाटतं, लिहून घ्याव्यात. म्हणजे आपल्याला कुठं चुका झाल्यात ह्या नेमक्या समजतील आणि त्या चुका टाळून आपण नव्याने चांगल्या गोष्टीची सुरुवात करू शकतो. आणि आपण काय म्हणतात, यशाची पहिली पायरी ही अपयशच असते. तर एक एक पायरी, वन बाय वन, स्टेप बाय स्टेप जर करत गेलं तर आपण जिथपर्यंत आपल्याला पोहोचायचे तिथपर्यंत आपण नक्कीच पोहोचू. तुमच्या आयुष्यातला असा कोण व्यक्ती आहे का ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, त्याच्यानंतर सर्व समाजाने तुमच्यावर विश्वास ठेवला, असं कोण व्यक्ती आहे? माझा बाप. अच्छा. आज फादर्स डे पण आहे. म्हणजे बापाचा दिवस कोणता नसतो, बापामुळेच आपला दिवस आहे आजचा. बरोबर. पण जो आहे ना, माझा बाप एक आहे आणि माझी आजी, सगळी फॅमिली आहे, आई वडील हे. पण ज्यांनी सुरुवात माझ्यावर जो विश्वास दाखवला ना, ते माझ्या आयुष्यातले हे दोन आधारस्तंभ आहेत खरे. की त्यांनी सुरुवात दाखवलं की तू प्रत्येक गोष्ट करू शकतेस आणि कधीच कोणत्या गोष्टीसाठी अडवलं नाही की तू करू शकतेस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. त्यानंतर सगळे आहेत, पण सुरुवात इथून आहे. तर ताई, शेवटचा प्रश्न असा आहे, तर तुमच्या समोर देव उभा राहिला आणि देव जर तुम्हाला म्हटला की मी तुला दोन्ही हात देतो, तर तुम्ही ते स्वीकारशाल का? नाही, ते आत्ता तरी शक्य नाही. कारण मी सुरुवातीपासून संघर्ष नाही, पण सुरुवातीपासून मी ती गोष्ट ॲक्सेप्ट करून मी प्रत्येक गोष्ट आता शिकले. नव्या उमेदीनं मी लढायला लागले. आणि आत्ता जर ह्या मुमेंटला जर माझं सगळं मी अचीव केले आणि त्याच वेळेला जर मला एखादी गोष्ट जर भेटत असेल तर मी ती नाही घेणार. का? यासाठी तर जर सर्वसामान्य लोक बरेच आहेत ज्यांना हात आहे, धड धाकड सगळे आहेत, पण ते काहीच मिळवत नाहीत, काहीच करत नाहीत. म्हणजे नशेच्या आहारी असो, कुठल्या वाईट गोष्टीच्या आहारी असो, प्रत्येकीच असते. पण जी गोष्ट नाही आहे तरी पण त्या बीडवर मी आत्ता इथपर्यंत आहे.
तर मला काय गोष्टीची कमी वाटतच नाही. बरोबर. आणि लहानपणापासून असं आहे की मला जी गोष्ट नाही त्या गोष्टीचा मी कधी विचारच केला नाही. आणि आता मी देव समोर आला आणि म्हटला की तुला ही गोष्ट हवी आहे, तर मी नाहीच म्हणेन. त्यापेक्षा मी असं म्हणेन की मी जशी आहे ना त्यामध्ये मला लढायची ताकद, हिंमत दे आणि माझ्या सोबत राहा, माझ्या पाठीशी राहा. आणि नेहमीच माझ्या पाठीशी स्वामींची कृपादृष्टी आहेच, म्हणून मी इथपर्यंत आहे असं मला वाटतं. अच्छा. ताई तुम्ही स्वयंपाक वगैरे पण बनवता? हो, बनवते. अच्छा. काय काय जमतं तुम्हाला? सगळंच म्हणजे चपाती भाजी बनवते. परत भात वगैरे जे घरचे तुम्हाला जे असं वाटतं ना ते बऱ्यापैकी जितकं शक्य आहे तितकं बनवायचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीनं करते. अच्छा. तर ताई तुम्हाला जर समाजाला काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगशाल? समाजाला सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण आपल्या ह्या एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये जर सांगायचं तर 1-2 मुद्दे महत्त्वाचे आहे, की देवानं आपल्याला जे धडधाकट शरीर दिलंय ना, त्या शरीराची प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. कारण कसं आहे, आपण ज्यावेळेला असं आहोत, व्यवस्थित आहोत, तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळत नाही. पण ज्यावेळेला हीच वेळ जर हॉस्पिटलमध्ये आली, तर त्यावेळेला आपल्याला आपल्या शरीराची किंमत कळते आणि त्याची किंमत काय आहे ते आम्हाला पण माहीत आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की जे आहे ना त्याची काळजी घ्या, प्रत्येकानं घेतली पाहिजे. आणि दुसऱ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणालाच कमी लेखू नये. म्हणजे माझ्या थ्रू किंवा कोणीही असो, की समाजात सगळ्यांना मान सन्मान भेटला पाहिजे आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हे जे आपण म्हणतो ना ते खरंच झालं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. कारण का मीही माणूस आहे, शरीराचा एक भाग नसला म्हणून काय मला कोणत्या गोष्टीसाठी तिथं करू शकत नाही किंवा काय नाही असं म्हणण्यापेक्षा ना तू करू शकतेस आणि मान सन्मान दिला पाहिजे आणि त्या पद्धतीने वागवलं पाहिजे प्रत्येकाला. मी माझ्या पद्धतीनं म्हणत नाही, समाजातल्या प्रत्येक घटकाला माणसासारखं वागवलं पाहिजे, बस इतकंच. माझे पाय हेच माझे हात आहे आणि कला ही मनात असते आणि भावना महत्वाची आहे आणि माझ्या भावना ही शुद्ध आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की पाय लावणं म्हणजे असं काय चुकीचं आहे. कारण का जर मला हात असते तर मी ते हे केलं असते आणि माझे पायच हे माझे हात आहेत. म्हणजे देवाने तुमचे पाय म्हणून तुम्हाला हात जेव्हा दिले मी माझं एक आहे, जेव्हा मी चालते तेव्हा माझे पाय असतात आणि जेव्हा मी माझी प्रत्येक गोष्ट करते ते माझे हात असतात. मग माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझी कला पण आली. तर आई, ज्या टायमाला ताईचा जन्म झाला होता त्या टायमाला तुमची प्रतिक्रिया कशी होती? कारण की ताईंचा हातांचा हे जन्मापासूनच आहे, तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी होती? आणि आज ताईंचं एवढं मोठं नाव होतंय, एवढी कला आहे त्यांनी आत्मसात केली, तर तुम्हाला कसं वाटतंय? जन्मली तेव्हा मला मुलगी झाली ह्याचं काय वाटलं नाही, पर हात नाही ह्याचं मला खूप त्याचं वाईट वाटलं. मुलगी झाली ह्याचं काय नाही. मग लोक लागली की ह्याला काय सांभाळ नुसा, मारा, हे करा ते करा. तर आम्ही म्हटलं की आम्ही जो पात्र आहे तो पात्र हिला सांभाळायचं चांगलं. मारले का ते मेले त्या माणसाने काय बाहेरला माहीत नसणार, पण आमची धाडस काय तसं मारायची होणार नाही म्हणून आम्ही तिला सांभाळलं चांगलं. आता जे आहे लोकांनी जाते, आम्ही जातोय तिच्या संग, मला खूप आनंद वाटतोय. म्हणजे माऊली संगत खूप आनंद वाटतो. मी सगळीकडे तिच्या संग फिरलो तेव्हा मला लई वाईट वाटलं. तिचं वाईट वाटण्याजोगं होतंच तिचं. मग आता काय आहे, सगळं चांगलं आहे तिचं शिक्षण झालं, सगळं झालं. आता खूप आनंद मला वाटतोय तिचं. कौतुक मुलं आता पाहिली लोक कौतुक करतात, हे करतात, त्याचा मला खूप आनंद आहे तिचा. मग आता तुम्ही दोघीच राहता? आजी दोघीच राहते. अच्छा. आणि बाबा वगैरे? ते गावाकडे असतात. अच्छा. आणि दीदीचे पप्पा? गावाकडेच की, आम्ही दोघीच येत असतो. अच्छा. मग दीदी आता एवढी दीदीची ही सिच्युएशन आहे, पण दीदी तरी बी जॉब करते, कसं वाटतं तुम्हाला? आनंद वाटतोय. आनंद वाटतो. मग शिक्षणच पहिल्यापासून होत नव्हतं, ते एवढं शिक्षण होऊन तिनं आता जॉब करते म्हणजे आम्हाला खूप आनंदच झाला. तिचं जेव्हा जशी म्हणजे तिला सुरुवातीला शाळेत घेत नव्हती, तर आम्ही जेव्हा तिची विचार होईल पुढं जातो म्हणून तशी 7वी पत्र गावात झालं. तिथून पुढं जशी ती तिच्या स्वतः म्हणली म्हणे तशी काय जातो पुढं जातो म्हणाल तसं आम्ही तिला घालवलं. म्हणजे कार दिलाच, तिला नकार दिला नाही कधी. तर आजी मला सांगा, मग इथून पुढं तुमच्या काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं दीदीनं अजून काय करावं काय नाही? काय आता तिच्या हे जावं काय तरी आता मोठं व्हावं, चांगलं व्हावं, तिच्या चांगलंच हे व्हावं असं वाटतंय. अच्छा. मग दीदीच्या आता लग्नाचं वगैरे काय विचार केलाय तुम्ही?
आम्ही काय असतं तसं भेटलं तर आम्ही करायला तयार आहे. अच्छा, हम्म. तुम्ही एवढा सपोर्ट करताय आजी, माझ्या पण आजी अशाचे, मला सपोर्ट हा. करते, तुम्ही दिदींना सपोर्ट करताय. हा. आणि जेव्हा तुम्ही सपोर्ट करताय तेव्हा तुमच्या नातवांना पण छान वाटतं की बाबा आमच्या आजी, कारण की पहिले एवढं सपोर्ट कधी कोणी करत नव्हतं नाही. आणि आता एवढं सपोर्ट करते तर आम्हालाही छान वाटतंय. हम्म. आणि आशीर्वाद देत आहे, दीदीलाही देत आहे, तर होय. अजून चांगले. होय. अजून पण चांगलं होणार त्याचं. ना. हेच आम्हाने आनंद. आता बघतोय हे फिरतोय जे संग जातोय हे करतोय, हे आम्हाने खूप आनंद वाटतोय त्याचा. बाळकर तुझं हेडिओमच्या मुलगीने धावलं, हम्म. मला खूप आनंद वाटला तुझा. अच्छा, आणि असा चांगला मोठा होईल तो पण. नक्की आशीर्वाद तुमचा, चांगला. आशीर्वाद असू द्या आमच्या. आणि मी लय विषय तुझा हेडिओ बघितला, हा हा. मला खूप खूप आनंद वाटला तुझा. अच्छा. असाच मोठा हो बाबा तो पण. नक्की तुला पण आजी, आशीर्वाद चांगला. तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहिला तर आम्ही बरं. नक्की असेच मोठे होऊ. बरं. दादा पहिल्यांदा खरंच थँक्यू. म्हणजे थँक्यू म्हणणार काय, तुझा आभार म्हणणार नाही, कारण तू एवढा मोठा आहे आणि माझ्यापर्यंत आला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. देण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन येणार होते, पण आजचं फुल उद्या कोमेतून जाईल. मग एक छानशी आठवण तुझ्या बहिणीसाठी काहीतरी राहावी यासाठी भेट आणले. पण मी सोलापूरला आता जॉब करते, तर ही सोलापूरची फेमस चटणी, तरी शेंगदाणा चटणी माझ्याकडून. आणि हे छोटंसं पुस्तक माझं आवडतं पुस्तक आहे, पण माझी आवडती गोष्ट आवडत्या माणसाकडे राहू दे. नक्की 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 ताई, मला वाचण्याची खूप छान आवड आहे. आणि आता तुम्ही आता एवढं दिलंय मला, नक्कीच मी हे पुस्तक वाचल. आणि तुम्हाला एक पुढच्या आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तुम्ही खूप मोठं तुमचं नाव झालंच पाहिजे आणि आमच्याकडून जेवढेही होत आहे आम्ही तुम्हाला नक्की सपोर्ट करत राहू. असेच 7 दिवस. नक्की ताई. अशा प्रकारे माऊली दीदींकडून मला भरपूर काय काय शिकायला भेटलं. आणि जर तुम्हालाही वाटत असेल का आयुष्यात तुम्ही काही करू नाही शकत, तर त्या टायमाला माऊली दीदींचा हा व्हिडिओ पुन्हा बघा. आणि असेच भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या.